हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललेलो आहोत वाघोलीला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आमच्या लग्नाचे कार्ड आलेले आहेत, तर जय बोलला की चल आपण बाप्पाच्या इथे ठेवून येऊया, बाप्पांना आमंत्रण देऊया, त्याच्यानंतर मग आपण कार्ड सर्वांना वाटूया. मी बोलली ठीक आहे. तर आता सोपारा गावात आम्ही पोचलेलं, हारचं दुकान बघितलं, आम्हाला आठवलं की हार पण घ्यायचं आहे. मिठाई तर आम्ही घेतलेलीच, पण हार घेतले नव्हते आणि बाप्पासाठी दुर्वा घ्यायचा होता चढवण्यासाठी. तर मग जय त्याला विचारतोय कितने वाला है, तर तो बोलला भैया है 20 वाला है 50 वाला है. तर जय बोला ठीक आहे दे देना उसमें से एक. तर तेवढ्यात जय मला बोलते मला दाखव कॅमेऱ्यामध्ये. तर मी बोली ठीक आहे. तर बघा कसं कॅमेऱ्यामध्ये बघतोय. तर आता हार त्याला बोलली दे देना फटाक से करके, हमको जाने का बहुत दूर है करके. तर तो बोलला ठीक आहे. पण मग आता हार घेऊन आम्ही निघालो आहे. तर आता बघा इथे वेस्टमध्ये पोचलेला होता आम्ही, मस्तपैकी गावामध्ये पोचतो आता. तर तेवढ्यातच घासमध्ये पोचल्यावर गौतम बुद्धांची मस्त असं छान मूर्ती आहे तिकडे. सोपार आणि घासच्यामध्ये आहे. आणि बाबासाहेबांचा पण मस्त असा पुतळा आहे. आणि थोडं पुढे जाऊन त्यांचं स्तूप पण आहे, खूप मोठं स्तूप आहे. तर जय मला लोकेशन दाखवतोय की बघ हे लोकेशन आहे करून. तर मी बोली ठीक आहे करून. तर मी बोललो फटाफट चल जाऊया, कारण खूप ऊन लागते करून. 11च वाजलेले सकाळचे, पण खूप ऊन लागते करून. तर बघा हे किती मस्त सुंदर असं इथे आता स्तूप आहे गौतम बुद्धांचं. मी त्याला बोलले आपण एकदा इथे पण येऊया करून. तर तो बोला ठीक आहे करून येऊया. येताना का आपल्याला जमणार नाही, आपल्याला कपडे बघायला जायचं. तर मी बोलली ठीक आहे करून आपण एकदा येऊया इकडे. मस्त असं शांत जागेजवळ आणि खूप असं थंडावा वाटतो इकडे. हे सुंदर असं आतमध्ये असं सुपारीचे झाड वगैरे आहे आतमध्ये, खूप छान असं स्तूप आहे. तर थोड्यातच पोचलो तर बघा एक ॲरो गेला आहे कळंब रोडला आणि एक गेला आहे इथे वाघोलीला बाप्पाच्या मंदिराच्या इथे. तर आम्ही आता विचारत जातो, आम्हाला पण काही माहिती नाही. मी ही रील इन्स्टावरती बघितली आहे, त्याच्यावरती ते मी बाप्पाचं मंदिर बघितलेलं आहे. तर मी जयला बोलले की आपण इथेच जाऊया करून, कारण जय मला बोललेलं नाही आपण विरारला जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये ग्लोबल सिटीला. मिळेली नको चल आपण हे बघू, हे खूप जुनं असं मंदिर आहे. तर थोड्या वेळातच मोठं मस्त असं तलाव लागलेलं आहे. तर आम्हाला पण कसं का माहिती नाही, आम्ही विचारत जातो आहे. खूप सुंदर असं इथं थंडावा आहे, मस्त असं छान प्रसन्न वाटतं, एकदम शांतता आहे. गावामध्ये गाव आहे. तर आम्हाला असं वाटलं की इथे ॲरो दाखवला गणपती बाप्पाचं, पण ते तिकडे ॲक्च्युली गणपती बाप्पाचं मंदिर नव्हतं, ते आश्रम होतं. पुढे जाऊन गाडी आम्ही थांबवले तर तिकडचे आश्रममधले सर्व लोक बाहेर येऊन बसलेले. तर ते आम्हाला बोलले की बेटा इधर नाही आहे, उस बाजूवाले गली में. मग रिटर्न आम्ही बाजूच्या गलीमध्ये गेलो, तर तिथे असे मस्तपैकी असे झेंडे लावलेले. मग आम्ही समजलं की इथे आहे म्हणून गणपती बाप्पाचं मंदिर. मग पुढे गेलो तर विचारत आम्हाला असं वाटलं की इकडे आहे करून. तर ते बोले इथे पण नाही, थोडं पुढे आहे करून. तर थोडंच पुढे होतं, तर तेवढ्यात आलं. तर इथे असं मस्तपैकी दिसलं गणपती बाप्पाचं मंदिर. तर मी एकदमच खुश झाले. ते पार्किंगला गाडी लावली आणि मी उतरल्या एकदम खुश झाले. एकदम छान असं प्रसन्न वाटतं, शांतता एकदम मस्तपैकी सुंदर असं लहान मुलासाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. त्याच्याही पण बघा कसा बोलला मला पण घे कॅमेऱ्यामध्ये. तर मी ठीक आहे करून. तर मग गेलो पुढे जाऊन बघितलं तर तिथे मस्तपैकी कोणच नव्हतं, एकदम असं शांतता आहे. मग मी चप्पल काढलो आणि पाय धुण्यासाठी गेलो. मंदिरात जाण्याच्या आधी इथे पाय धुण्यासाठी नळ आहे, मग तिकडे पाय धुवायला गेला जय. मग तो बोला थांब मी पाय धुतो, तोपर्यंत तू हे पकड. तर मी बोली ठीक आहे करून. तर त्याने पाय धुवून घेतले. तर मग मी मस्तपैकी असे मला टमॅटो दिसले, टमॅटोची शेती केली आहे. तर किती क्यूट असे टमॅटो आलेले, ग्रीन होते रेड होते टमॅटो. तर जयला बोलली थांब आता मी पण पाय धुते. तर मी पाय धुवायला गेली तर जय पण दाखवतोय टमॅटोची शेती, आणि खूप अशी शेती केलेली मस्तपैकी. वांग्या बिंग्याची पण छान होते. मग पाय धुवून गेलो तर इथं असं चिमण्या असं चिवचिव करत होते, एकदम असं शांतता आहे. मग आम्ही बोललो चल जाऊ आतमध्ये बघूया गणपती बाप्पाचं मंदिर कसं आहे करून. तर ते काका बोलले की इथून जावा करून. तर आम्ही बोललो ठीक आहे थँक्यू करून. तर मग असं इथे उतरण्यासाठी मस्तपैकी मंदिरामध्ये खाली उतरण्यासाठी असं सीड्या आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे, एकदम शांतता आहे. खूप असं छान प्रसन्न वाटतं आणि खूप जुनं मंदिर आहे. ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं, मी रील बघून गेलेली आहे तिकडे पहिल्यांदाच. तर तिथे कॉलेजच्या मुली आलेल्या पाय पडण्यासाठी. ते जय बोला थांब त्यांना पडू दे, आपण आरामात पडूया करून. नेली ठीक आहे. मग आता बघा कसं ते लोक गेले पाय पडून. मग आम्ही असं कॅमेरा पाठीमध्ये सेट केला आणि दोघं पण सोबत बसलो. तर तो बोला थांब मी हार चढवतो, तुम्हाला सर्व व्यवस्थित काढून दे, फूल वगैरे दुर्वा वगैरे. तर मी ठीक आहे.
मग गणपती बाप्पासाठी स्वीट्स घेतलेलं दाखवण्यासाठी. मग तो मला बोलला मला खोलून दे करून, मला नख नाही आहे. मेले ठीक आहे. तर मग मी त्याला असं खोलून दिलं. मग दोघांनी पण असं पाया पडल्या मस्तपैकी. गणपती बाप्पांना सांगितलं खूप व्यवस्थित लग्न पार होऊ दे करून. तर जय बोलला की थांब मी पण अजून एकदा व्यवस्थित पाया पडतो करून गणपती बाप्पाच्या. मेले ठीक आहे पड. मग तो पण एकटा बसून पाया पडला आणि त्या साईडला पण देव होते तिथे पण तो बोलला थांब मी फूल वगैरे चढवतो. म्हणजे ठीक आहे. मग आता मी पण बसले पाया पडण्यासाठी. तर जय माझी व्हिडिओ घेतली, जयनी क्लिप्स घेतली आणि असं बघा किती क्यूट अशी पत्रिका आहे. बाप्पाला आमंत्रण दिले आम्ही लग्नाचं. गणपती बाबाच्या पाया पडून झाल्यावर निवांत आम्ही असंच बसलो शांतपैकी. तर जय व्हिडिओ काढते. तर जयला मी असं कान पिळला, त्याला कंटाळा आलेला व्हिडिओ काढण्यासाठी. मग बाहेर आलो तर मग मी झोपाल्यावरती बसली तर त्याच्यावरती बरं नाही वाटलं म्हणून इथे हार्टमध्ये आली. तर जयला बोलली बघ माझी व्हिडिओ काढ, म्हणून मी झोपाल्यावर बसली. आपण रियांशला दाखवूया आणि रियांशला पण घेऊया. आणि इथे शंकराची पिंड होती. तर मग मी जयला बोलली की एक काम कर तू पण जा आणि मस्तपैकी तिथे पाया पडतो. तो बोला ठीक आहे. तर तो पण मग झोपाल्यावर बसला. तू एकटी मजा करते, मी पण बसतो करून, मी पण झोका घेते करून बरं वाटते आणि खूप शांतता आहे आणि खूप मस्त असं सुंदर वाटतंय. मग जय बोलत आम्ही पाया पडून येतो. ती लेडीज गेल्यानंतर मग जय पण जाऊन तिथे पाया पडून येतो. मी त्याला बोलली तिकडे पण पाया पड करून, त्यांच्या पण पाया पड. मग मला बोला तू पण जा आणि पाया पड. मिली ठीक आहे. मग आता इथून निघालो. तर तिथे ना मस्त असं गणपती बाप्पाच्या बाहेर ना असं फरसाणाचं मोठं असं कारखाना आहे आणि ओरिजिनल फरसाण भेटतात. आता आम्ही निघालो. ते जय बघा कसं मुद्दाम पुढे गेला आणि मला बोलतो तू पळत धावत येते. मी धावत गेलीच नाही, मी आरामात गेली. मी थांब हा गेला ना पुढे तर मी आता आरामात जाईल. तर मला बोलतो अरे तू पाठी होती मला माहितीच नाही. तर मी अच्छा ओके ठीक आहे चालेल करून. मग आता आम्ही असं इथून निघालो तर जयला एकदम चक्कर येत होती. मग तो बोला चल आपण लिंबू पाणी पिऊया करून. तर मी ठीक आहे करून, मला नको तू पी. तर तो बोला नाही तू पण पी करून, खूप गरमी वाढली तर लिंबू पाणी पिऊ. तर मस्तपैकी असं लिंबू पाणी आता अंकलने एकदम थंडगार पियाला. तर जय बोलतो खूप सुंदर आहे करून, पिऊन बघ. मी ठीक आहे मेरे को भी दे देना एक ग्लास. मग मी पण पियालं तर मला पण खूप असं आवडलं, मस्त वाटत होतं, एकदम थंडगार लिंबू पाणी होतं. मग आता थोड्या वेळातच पुढे निघून गेलो. तर जय बोला चल कपड्यांच्या दुकानात जाऊन आपण माझ्यासाठी कपडे बघू. म्हणजे ठीक आहे. तर त्या कपड्यांच्या दुकानात आलो तर तो जयला दाखवतो. तर जय बघा कसे घालून बघतोय कपडे. तर जयने आता धोती घातल्यानंतर त्याच्यावरती ते हे घालतोय, काय बोलतात त्याला, शेरवानी. तर मला बोलतो बघ माझी व्हिडिओ काढ, मी कसा दिसतोय, सुंदर तर दिसतोय ना मी. तर मी हो सुंदर दिसतोय. तर मग बोलतो असंच घालतो मी. मी ठीक आहे घाल करून. तर हसतोय तो मला. तर मी बोलली तू असे नको घालू, तू खाली त्याच्या खाली पॅन्ट घाल, तुला धोती सूट नाही होतं. तर मला बोलतो नाही मी छान वाटतोय. तर मी ठीक आहे. तर हसतोय तो. तर असं त्याच्या म्हणजे लग्नासाठी माझे कपडे तर झाले, त्याचेच नव्हते झाले, मग त्याचे आम्ही बघायला गेलो. मग ते बघून झाल्याच्या नंतर तो बोलला की मेरे को भी सूट दिखाना. मग त्याने असं जोधपुरी टाईप घालून बघितलं. मग ते झाल्याच्या नंतर जय बोलला की चल आपण कलिंगड घेऊन. ठीक आहे. तर बघा असा होता आमचा ब्लॉग.